नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे मंगळवार, तारीख 27 जानेवारी 2026. मित्रांनो, 2 व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील की जे आपण सोन्या चांदीच्या भावावरती आधारित त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिलेली होती की भाववाढ झाल्यानंतर काय होणार किंवा कसं होणार. तर आज आपण बघणार आहोत की जे सोनार सराफ आहेत आणि ज्यांच्याकडं सोन्याची किंवा चांदीची व्यापाऱ्यांची फाईन बाकी आहे. आता मग ती सोन्याची असेल चांदीची असेल तो विषय नाही. तर आता काही दुकानदारांकडं काही सराफांकडं किरकोळ बाकी असेल, कुणाकडं 10 ग्राम असेल, 20 ग्राम असेल, 50 ग्राम असेल, 100 ग्राम असेल, त्याचा काही फारसा मोठा गाजावाजा करण्याचं कारण नाही. पण ज्या सराफ बांधवांकडं चांदीची बाकी जवळजवळ 2 किलो, 5 किलो, 7 किलो, 10 किलो, 20 किलो, 25 किलो आहे आणि सोन्याची फाईन 100 ग्राम, 150 ग्राम, 200 ग्राम अशा स्वरूपात आहे. तर अशा दुकानदारांनी किंवा अशा सराफांनी आता करायचं काय, कशा प्रकारे पावलं उचलायला पाहिजेत, त्याच्यावरतीच आजचा हा व्हिडिओ असणार आहे. कृपया व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ तुम्हाला त्याशिवाय कळणार नाही आणि व्हिडिओ स्किप करून पाहिलात तर अर्धवट माहिती कळेल. त्यासाठी सर्वांना विनंती आहे की संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच सर्वांना शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर तातडीनं सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या आगामी सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळू शकतील. तर चला आपले मुख्य विषयाकडे वळूया. तर आता एवढी जर देणी बाकी असेल तर काय करायचं. आता एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आपण थोडंसं समजून घेऊया. ती म्हणजे अशी की समजा भाव ज्या वेळेला 60,000 आहे, 50,000 आहे, 40,000 आहे किंवा 80,000 आहे, चांदीचा म्हणतोय मी प्रति किलोचा. तर त्यावेळेला तुम्ही जी व्यापाऱ्यांकडून जी काही माल स्वरूपात चांदी उचललेली आहे, मग ते पैंजण असतील, जोडवे असतील, बिंदल्या असतील किंवा इतर काही चांदीचे दागिने असतील, तर ह्या चांदीचे जे तुम्ही दागिने उचललेले आहेत आणि याची जी आता तुमच्याकडे एवढी मोठी फाईन वाढलेली आहे, तर त्याचं नियोजन तुम्हाला अशा प्रकारे करता येईल की तुमचा त्यांचा जो विकला गेलेला माल आहे, तर त्याचे जे पैसे आहेत त्याची तुम्ही चांदी घेऊन ठेवली आहे की पैसे इतर काही कामामध्ये खर्च केलेले आहेत. जर तुम्ही इतर कामामध्ये पैसे खर्च केलेले असतील तर कव्हर करणं थोडंसं मुश्किल होईल. पण त्याच वेळेला जर तुम्ही चांदी घेऊन ठेवलेली असेल तर तुम्हाला काळजी करायचं काहीच कारण नाही. आता थोडा वेळ आपण असं गृहीत धरूया की चला ठीक आहे, आपण पैसे इतर ठिकाणी खर्च केलेले आहेत, आता काय करायचं. हा सगळ्यात महत्त्वाचा इश्यू आहे. नीट लक्ष देऊन ऐका की आता नेमकं करायचं आहे काय. तर आता एकच गोष्ट करा की तुमच्याकडं माल स्वरूपात किती चांदी बाकी आहे हे पहिल्यांदा एका वहीवरती तुम्ही लिहून काढा. समजा तुमच्याकडं माल स्वरूपामध्ये 1 किलो आहे, अर्धा किलो आहे, 1.5 किलो आहे, 2 किलो आहे. कारण जसा भाव वाढलेला आहे तसतसं गिऱ्हाईक ठप्प झालेलं आहे आणि त्यामुळे तुमच्याकडं स्टॉकमध्ये चांदी असणं अपेक्षित आहे. समजा आता तुमची देणेबाकी आपण थोडा वेळ असं गृहीत धरूया की 6 किलो तुम्हाला चांदीची फाईन द्यायची आहे आणि आत्ता तुमच्याकडे 2च किलोचा स्टॉक अवेलेबल आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा 2 किलोचा स्टॉक जो आहे त्याची विक्री केल्यानंतर त्यातून जे मिळणारे पैसे आहेत ते इतरत्र तुम्ही कुठंही खर्च करू नका. तर ते पैसे एकतर नवीन चांदी घेण्यामध्ये वापरा किंवा जी काही रक्कम आलेली आहे ती जमा करा आणि तातडीनं ज्या त्या वेळेला त्या व्यापाऱ्याला पोहोच करा. याच्यावरती आणखी एक मार्ग असा आहे की तुम्ही फाईन स्वरूपामध्ये जी रक्कम ठेवत आहात ती ठेवण्याऐवजी ज्या वेळेला तुमच्या वस्तू विकल्या जातील त्या वेळेला त्या दरानं त्या चांदीच्या व्यापाऱ्याला पैसे देत चला.
जेणेकरून तुम्हाला परत असा बोजा निर्माण होणार नाही. एवढं करूनही जर आता तुमच्याकडे 3-4 किलोची फाईन बाकी राहतच असेल तर काय करायचं? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर याच्यासाठी आता मला काही व्यापारी बांधव म्हणाले, की आता आम्हाला एकतर कर्ज काढायला लागेल, नाहीतर मग दुकानच बंद करायला लागेल. तर असा वेडेपणा करायचा नाही. तर काय करायचं नेमकं, की थोडे दिवस तुम्ही आता ह्या गोष्टीची वाट बघायला हवी खरं तर, की भाव कधी कमी होतात. जेव्हा तुम्हाला असं वाटेल, की आता भाव कमी झालेला आहे, त्या वेळेला चालू विकलेल्या चांदीचे पैसे किंवा चालू विकलेल्या चांदीच्या फाईनमधून येणारा फायदा आणि जो काही राहिलेला तुमचा नफा आपला देणं बाकी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा ताळमेळ घालत चला. आणि साधारणपणे एवढं सगळं केल्यानंतर तुमची 1 ते 1.5 किलोची फाईन माझ्या मते शिल्लक राहील. मग त्यासाठी तुम्ही एक पर्याय करू शकता, की तुम्हाला थोडंसं लोन काढणं जर पॉसिबल असेल तर लोन काढा आणि ज्या व्यापाऱ्याकडून तुम्ही माल घेतलेला आहे, त्या व्यापाऱ्याचे पैसे तुम्ही चुकते करून टाका. आता याच्यामुळं काय होईल, की भविष्य काळामध्ये जेव्हा भाव पडतील, त्यावेळेला मात्र तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये चांदी खरेदी करा. पण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या वस्तू विकाल, त्यावेळेला आलेले जे पैसे आहेत ते इतरत्र न खर्च करता तुम्ही त्या फाईनमध्येच वापरा. जेणेकरून आत्ता जे लोन तुम्ही काढलेलं आहे, त्याचा तोटाही तुम्हाला भरून काढता येईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे फाईनचं नियोजन करता येईल. जशी गोष्ट चांदीची आहे, तशीच गोष्ट सोन्याच्या फाईनची सुद्धा आहे. सोन्याच्या फाईनची सुद्धा गोष्ट तुम्ही त्याच प्रकारे सॉल्व्ह करायची आहे. पण सोन्याची फाईन जर जास्त राहिली असेल, तर थोडंसं आपल्याला काळजी करण्यासारखं कारण निर्माण होऊ शकतं. पण लक्षात घ्या, हा भाववाढीचा जो फुगा आहे, तो जास्त दिवस टिकणार नाही. भाव कमीही होऊ शकतात. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा वारंवार हेच सांगितलेलं आहे. आणि तुमचा जो नियमितपणे येणारा बेनिफिट आहे, तर त्याचं तुम्ही फाईनमध्ये कन्व्हर्ट करा आणि हळूहळू तुमच्या समोरच्या व्यापाऱ्याला सांगा, की बाबा रे, आत्ता लगेचच तर आम्ही फाईन नाही देऊ शकणार. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जर भाव प्रचंड वाढलेले असतील तर कोणताही व्यापारी तुम्हाला तंग करणार नाही. त्याचं कारण असं, की तोही शेवटी माणूस आहे. त्याला कळतंय, की समोर काय परिस्थिती आहे आणि आपण कसं मागितलं पाहिजे. पण याचा अर्थ असा नव्हे, की त्याची फाईनच देऊन टाकायची नाही. "ए जा बघ, जा तुझी फाईन देत नाही. तुला काय करायचं ते कर." अशी अशोभनीय भाषा कुणीही वापरू नका. कारण उद्या भाव पडल्यानंतर त्याच व्यापाऱ्यांकडून आपल्याला माल घ्यायचा असतो. त्यावेळेला ते व्यापारी तुम्हाला माल देणार नाहीत. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा, की जेवढ्या समंजसपणानं, जेवढ्या हुशारीनं हा तुम्हाला व्यवहार मिटवता येईल, तेवढा मिटवण्याचा प्रयत्न करा. आणि लक्षात ठेवा, की दुकान बंद करावं लागेल किंवा आता गिऱ्हाईकच नाही, आता मी काय करू? आता माझं सगळंच संपलंय, माझं अस्तित्व धोक्यात आलंय, असा कुठलाही विचार डोक्यामध्ये आणू नका. कारण मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं, की ह्याच्यावरती सोल्युशन म्हणून तुम्ही एखादा जोड व्यवसाय देखील करू शकता. काही व्यापाऱ्यांचा तर जोड व्यवसाय आधीपासूनच चालू असेल, उत्तम गोष्ट आहे. पण ज्यांचा चालू नाही, त्यांनी ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कमीपणा न मानता किंवा कमीपणा न आणता पद्धतशीरपणे एखादा चांगला व्यवसाय जो की तुम्हाला योग्य वाटेल, तो तुम्ही सुरू करू शकता. त्यामुळं अशा पद्धतीनं थोड्या प्रमाणात जर तुम्ही ह्या गोष्टीचं सोल्युशन काढत गेलात, तर निश्चितपणे सोल्युशन निघेल. आणि ज्या व्यापाऱ्याकडून तुम्ही माल घेतलेला आहे, त्यांना तुम्ही हप्त्याचं प्रमाण हे छोटं करा, की जेणेकरून तुम्हालाही द्यायला सोपं पडेल आणि त्यांचं देणंही नील होत राहील. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, की इथून पुढं जेव्हा पण दागिने विकले जातील, तेव्हा त्याचे पैसे त्याच्यामध्येच तुम्ही ॲड करा आणि तुमच्या प्रपंचासाठी किंवा इतर गोष्टींसाठी जी काही रक्कम तुम्हाला लागणार आहे, तर ती थोडीशी रक्कम तुम्ही याच्यातूनच बाजूला काढून ठेवायची आहे. बाकी मात्र इतर
ज्या काही गोष्टी तुम्ही करणार आहात, तर त्यामध्ये जोपर्यंत तुमचा स्टॉक, तुमचा बॅलन्स मजबूत होत नाही, तोपर्यंत इतर गोष्टींमध्ये खर्चच करू नका. आणि जर का तुम्ही काही खर्च केलेला असेल, तर तो हळूहळू कव्हर करण्याचा प्रयत्न करा. आणि इथून पुढं एक गोष्ट लक्षात ठेवा, की चांदीची असेल, सोन्याची असेल, जेवढी फाईन तुमच्याकडं स्टॉकमध्ये स्वतःची राहील, तेवढं तुमच्या डोक्यावरती देणं असणार नाही. त्यामुळं थोडंसं काटकसर करायला शिका. मी फार मोठा आहे, मी पैसेवाला आहे, अशा भ्रमात राहू नका. कारण ज्या वेळेला अडचणी निर्माण होतात, त्यावेळेला हा भ्रमाचा भोपळा फुटतो, 100% फुटतो. त्यामुळं तुमचा स्टॉक जोपर्यंत मजबूत होत नाही, तुम्हाला खात्री पटत नाही, की बाबा आपला स्टॉकच मजबूत नाही, आपण कसा खर्च करायचा? कारण बाहेर पुष्कळसे खर्च आपले निष्कारण होत असतात. कोण गाडी घेतं, घोडा घेतं, कुणी काय नवीन फॅन्सी वस्तू घेतं, कुणी अनावश्यक ठिकाणी खरेदी करतं, कुणी पार्ट्या करतं, कुणी कोणाला उसने पैसे देतं. अनेक गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टीतून थोडंसं बाहेर या. आपला व्यवसाय अतिशय भक्कम रीतीनं कसा स्टँड होईल ते बघा. आज भाव जरी वाढलेले असले तरी थोडंसं का होईना कारकोळ किरकोळ सुद्धा गिराईक तुमच्याकडे येत आहे. त्या गिरायकांना भरपूर डिस्काउंट देऊन तुमच्याकडे वळतं करून ठेवा आणि त्यांना ह्या गोष्टी पटवून सांगा, की बघा ज्या वेळेला तुम्ही 25,000 तोळ्यानं खरेदी केलेलं सोनं आहे, तर त्या 25,000चे आज 1.5 लाख रुपयामध्ये रूपांतर झाले. हे शक्य झालंय ते केवळ तुम्ही दागिने किंवा सोनं खरेदी केल्यामुळे. जर तुम्ही खरेदीच केलं नसतं, फक्त बँकेत पैसे ठेवले असते, फार तर तुम्हाला 2-4 हजार रुपये वाढून आले असते. पण त्याचे 1.5 लाखमध्ये कन्व्हर्ट हे झालंच नसतं. ही गोष्ट तुम्ही ग्राहकांना पटवून द्या. आणि सोन्याचे कॉईन, चांदीचे कॉईन्स हे विकायला ठेवा, त्याच्यावरती मजुरी लावा. ग्राहकांना ते परवडतं. तुम्ही ती गोष्ट त्यांना पटवून द्या, की जेणेकरून हा ग्राहक तुमच्याकडे येत राहील आणि कॉईन्स घेता तो इतरही दागिने आपसूक घ्यायला सुरुवात करेल. ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की सोन्या चांदीचे भाव जे वाढलेले आहेत, ह्या वाढलेल्या भावामध्ये ग्राहकांच्या जुन्या मोडीचाही भाव प्रचंड वाढलेला आहे. हे तुम्ही ग्राहकांना पटवून द्या. आणि तुम्ही तुमच्या दुकानामध्ये किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये एक आयडिया गृहीत धरून ठेवा, की ग्राहकांना तुम्ही हे सांगा, की जुन्या दागिन्याच्या बदली आम्ही नवीन दागिने देऊ. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला छोटासा फरक आहे, तो फरकच द्यावा लागेल. पण जेवढा तुम्ही उशीर कराल तेवढा फरक मोठा होत जाईल. बघा, ग्राहक आपसूक तुमच्याकडे वळेल. आणि आज इन्व्हेस्टमेंट म्हणून कुणाला नको आहे? प्रत्येकाला जर ही गोष्ट समजली, अगदी तो अडाणी माणूस असू द्या, तो सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला काही प्रॉब्लेम ठेवणार नाही किंवा काही हरकत दाखवणार नाही. तो इन्व्हेस्ट करायला तयार होईल. कारण आपण कुणाला फसवतोय का? तर नाही. आपण उलट जनतेचं कल्याण करतो आहोत. त्यांच्या अडीअडचणीला त्यांचा सख्खा भाऊबंधसुद्धा पैसे देणार नाही, जेवढ्या जलद गतीनं एक सोनार कलम ठेवून पैसे देतो किंवा दागिने मोडून पैसे देतो. ही गोष्ट तुम्ही ग्राहकांना पटवून द्या. त्याशिवाय ग्राहक आपल्याकडे वळणार नाही. आणि ज्याप्रमाणे हिऱ्याची जाहिरात कशी केली जाते बघा, हिरा है सदा के लिए. सोनं सुद्धा नेहमीसाठीच आहे. पिढ्यानपिढ्यांचा वारसा. सांगा ना तुम्ही सोन्याची माहिती, चांदीची माहिती. आज तुमच्याकडे हे दागिने आहेत, सोन्याचे असतील, चांदीचे असतील, हे तुमच्या हातात हस्तखेळतं वाढतं भांडवल आहे. हे ग्राहकांना तुम्ही पटवून द्या. आज पैंजणची मोड असेल, ग्राहकाची पैंजणची मोड आपण 200-250 रुपयाला घेत होतो. आज 1200, 1300, 1500 रुपयानं आपण ती मोड घेतोय की नाही? मग त्यांच्या मोडीचे पैसे वाढलेतच. आणि जे 92% दागिने आहेत त्याचा तर काय बोलायचा विषयच नाही. जवळपास आहे तसे पैसे वाढून आलेले आहेत त्यांना, फक्त मजुरीच कट झालेली आहे. तर ही गोष्ट तुम्ही ग्राहकांना पटवून द्या. तुमच्या देण्याचं नीट योग्य व्यवस्थापन करा. तुमचं देणं एक दिवशी नील होऊन तुमचा स्वतःचा एक भक्कम स्टॉक उभारल्याशिवाय राहणार नाही.
तर काळजी करून कुठलीही गोष्ट होणार नाही, सोल्युशननी गोष्ट होते. त्यासाठी त्याचे सोल्युशन्स बघा. तुमच्याकडे जे नेट आहे त्याच्यावर ते रील स्क्रोल करत बसण्यापेक्षा किंवा जे फालतूकचे व्हिडिओ आहेत ते बघत बसण्यापेक्षा महत्त्वाचे व्हिडिओ बघा, आपल्या कामाचे व्हिडिओ बघा. आपल्याला त्याच्यातून काही नवीन आयडिया घेता येतात का, त्याच्यातून काही नवीन शिकता येतंय का, आपल्या दुकानाच्या शोरूमसाठी काही करता येतंय का, दुकानामध्ये काही नूतनीकरण करता येतंय का, गिरायकांना काही अट्रॅक्शन आपल्याला देता येतंय का, त्यांच्यासाठी काही योजना ठेवता येते का, हे बघा. बघितल्याशिवाय कळणार नाही. आणि सुरुवातीला काही प्रयोग चुकतील, चुकू द्या, नो प्रॉब्लेम. आता तुमच्याकडे वेळ आहे, ह्या वेळेमध्ये तुम्ही प्रयोगच करायचे आहेत की जेणेकरून माझा ग्राहक कसा वाढेल आणि माझ्या व्यवसायाची गाडी परत एकदा व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं कशी रुळावर येईल याच्याविषयीच तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. निश्चितपणे तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला यश 100% मिळणार आहे. कारण सत्याचा विजय होत असतो. परमेश्वर शेवटी प्रयत्न करणाऱ्यांच्याच पाठीमागे उभा राहतो, यश त्याच्याच हातामध्ये जातं. तेव्हा निश्चितपणे तुम्ही कामाला लागा, तुमचे प्रयत्न चालू ठेवा. आणि जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या अगदी शंकांना रास्त असं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू. पण तुम्ही शंका किंवा प्रश्न विचारले तर, आता बरेचसे व्यापारी बांधव मला म्हणाले की आम्हाला कमेंटच करता येत नाही. अहो, तुम्हाला कमेंट करता येत नसेल, दुसऱ्या कुठल्या तरी शहाण्या माणसाला कमेंट करायला लावा. तुमच्या प्रश्नावरती व्हिडिओ बनवू शकेल, त्याच्यातून आणखी सोल्युशन निघू शकेल. तुम्ही प्रयत्न तर करा, निश्चितपणे यश तुमचं आहे. तुम्ही प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. निश्चितपणे पाहत राहा आपलं, तुमचं, आमचं, माझं हक्काचं यूट्यूब चॅनल गंमत जगण्याची. धन्यवाद.